नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कृषी यांत्रिकीकरण योजनाच्या 150 कोटी निधी म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 150 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण जी-आर आपण 24 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी अतिशय अशी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच की राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र करून कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. यापैकी 3,91,000 पेक्षा जास्त लाभार्थी आपली कागदपत्र अपलोड केलेली आहे व काही लाभार्थ्यांची पूर्वसंमती देखील देण्यात, परंतु योजनेच्या अंतर्गत जो निधी आहे तो उपलब्धता नसल्यामुळे कागदपत्र अपलोड केलेल्या शेतकऱ्यांना गेल्या 2-3 महिन्यांपासून अनुदानाची प्रतीक्षा लागलेली आहे. जवळपास 3,91,000 अंश कोटी रुपयांची निधीच्या प्रतीक्षेत असलेले जे आता योजनेकरता 150 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी आलेली आहे व शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. म्हणजेच की आता शेतकऱ्यांना ज्यांच्या प्राधान्याची याचबरोबर नंबर लागेल अशा प्रकारची अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे. म्हणजेच की आता 400 कोटी रुपयाचा निधी या योजनेकरता तरतूद करण्यात आलेली आहे. त्यापैकी 250 कोटी यापूर्वी वितरण करण्यात आलेले होते. आता उर्वरित 150 रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे, ज्यामुळे आता 31 मार्च 2026 पर्यंत बऱ्याच मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांच्या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे. म्हणजेच की या आजच्या तारखेपर्यंत म्हणजेच की 1,119 कोटी रुपयाचा निधीची आवश्यकता असलेल्या अंतर्गत अनुदानाचं वितरण या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद.